लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज 7 महत्त्वाच्या बैठका। पुढच्या 100 दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यासाठी बैठकांचं सत्र। अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेवरती भाजपची सत्ता। 42 जागांवरती भाजपचा दणदणीत विजय। सिक्कीम विधानसभेसाठी मतमोजणी सुरू। 32 पैकी 30 जागांवरती सिक्कीम क्रांती मोर्चाची निर्णायक आघाडी। नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार। एनडीएला 353 ते 383च्या दरम्यान जागा मिळणार। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। भाजपला 315 जागा मिळणार। काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता। एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज। महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच। महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागा। एबीपी माझा आणि सी वोटर सर्व्हेचा अंदाज। एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक 17 जागा, पण 2 पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेला 9 तर शिंदे गटाला 6 जागा मिळणार। कमी जागा लढवूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश। काँग्रेसलाही फायदा, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1च जागा मिळणार असल्याचा अंदाज। बीड लोकसभा निवडणूक वन साइड झाली असून 100% निवडून येणार। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा दावा, तर पंकजा मुंडेंना आता समोरचा उमेदवार कसा होता हे कळेल। सोनावणेंचा पलटवार। पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तर माजणार नाही। एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया। अरविंद केजरीवाल आज पुन्हा तुरुंगात जाणार। कोर्ट अंतरिम जामिनावरती 5 जूनला निकाल देणार। ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक 5च्या रुद्धीकरणाचं काम वेळेच्या आधीच पूर्ण। 11:15 वाजता पार पडली पहिली चाचणी। विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन आजपासून सुरू। तब्बल 79 दिवसांनंतर विठुरायाच्या चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।